देखील पाहणार आहोत. त्यांची देखील महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी एक चांगलं दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. एक दिमागदार आयोजन या स्पर्धेचं आणि आजच्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण या लीग स्टेजच्या शेवटच्या मॅचकडे वळतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर बालाजी स्पोर्ट्स आहे, त्यांच्या समवेत प्रतिस्पर्धी संघ साई स्मॅशर्स. दोन्ही संघांना आता मात्र ही शेवटची संधी आहे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. जो संघ जिंकेल तो आतमध्ये येईल आणि जो संघ हरेल परंतु त्याला मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. चांगला खेळ करा, प्रयत्न करा, अनेक संघर्ष देऊन या सामन्यामध्ये एक चांगली लढत प्रेक्षकांना आणि सर्वांना पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. नुकताच चांगला खेळ करून सामनावीर ठरलेला सलामीला आपण उतरलेला पाहतो. एका बाजूला रोहन उर्फ बाबा आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज आशिष आणि रोहन अशी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये खेळताना खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळते. तसेच क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर बालाजी स्पोर्ट्स टीम मंडळ टीम मीटिंग चालू आहे कारण महत्वपूर्ण सामना आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. बालाजी स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम साई स्मॅशर्स या संघाला. आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या खेळपट्टीवरती जाताना पाहायला मिळते. पहिल्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आपण या पहिल्या डावाला सुरुवात करतोय KCL 2026 सीझन 2 मध्ये. येस 7 वाजताच लाईट चालू होणार त्यामुळे जशी परिस्थिती त्यामध्येच आपल्याला खेळ खेळावा लागेल. आयोजन कमिटीची एक सूचना आहे सर्व खेळाडूंसाठी त्याची देखील नोंद घ्यायची आहे. 7 वाजता बरोबर लाईट्स ऑन होतील. या प्रकाश झोतामध्ये आपण पुढचे सामने देखील खेळवणार आहोत. आता 6:25 झाली आहेत जवळजवळ आणि या सामन्याला आता सुरुवात होते. डू ऑर डायची मॅच आहे. दोन्ही संघांना जिंकणं अनिवार्य आहे. जो जिंकेल तो आपल्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवेल परंतु जो हारेल त्याला मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि या संघर्षमय वातावरणामध्ये या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात करूया. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. एका बाजूला आपण जर पाहिलं तर बालाजी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला साई स्मॅशर्स. दोन बलाढ्य संघांमध्ये हा महत्त्वपूर्ण सामना आहे. शेवटची लीग पद्धतीची लढत आपण पाहतोय. पहिल्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलेला सामनावीर रोहन उर्फ बाबा या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहतोय आणि त्याला साथ देण्यासाठी आशिष आलेत आणि गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक घेऊन येतात ते स्वतः कर्णधार मोहित. त्या सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. पंचांकडे अपील केले परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत आणि पहिला चेंडू आता मात्र डॉट बॉल आलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी आता अगदी परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. लेदर क्रिकेटमध्ये टप्पा पडल्यानंतर लेदर बॉलला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. त्या चांबड्याचा वास जसा येतो ना ती परफ्यूम डिलिव्हरी त्यात पैसा या ठिकाणी आता मात्र चेंडू आता त्यांना पाहायला मिळालाय मोहित यांच्या गोलंदाजीमध्ये. यस नक्कीच टाइम स्टीलमधून लेदर क्रिकेट मोहित शुक्ला यांना देखील आपण नेहमी पाहिले खेळताना ते मात्र तो प्रभावी अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र दिशा भरकटतायत. पंच या ठिकाणी दंडित करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या धावेने या ठिकाणी संघाची आता मात्र सुरुवात होते. एका धावेने आपण जर पाहिलं तर टीम साई स्मॅशर्स संघाची धावसंख्या आता मात्र खातं उघडते. स्ट्राईक एंडला रोहन मागील सामन्याचा सामनावीर धडाकेबाज फलंदाज बॅटमधून आपण चौकार षटकार पाहिले तोच आता मात्र स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्कवरती मोहित. हो या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे
आणि आता मात्र कुठलीही चूक करत नाहीये या मुख्य स्पर्धेमध्ये. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये मोहितने आपली कामगिरी बजावली आहे. का मला या संघाचा कर्णधार म्हणून निवडलंय आणि तशाच प्रकारची एक चांगली प्रभावी अष्टपैलू कामगिरी मोहित यांनी केली आहे आणि विकेट मिळवलाय. मोठा मासा आता मात्र गळायला लागताना पाहायला मिळतोय. रोहन उर्फ बाबा आउट. येस नक्कीच हेलिकॉप्टर फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या टोळीला लागून चेंडू जागेवरतीच उडला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. कुठली चूक त्याने देखील केली नाहीये. चांगली कॅच त्या ठिकाणी पकडले सेफ हँड्स आणि आता मात्र फलंदाज डगआउटच्या दिशेने पाहताना पाहायला मिळतोय. पहा मागील सामन्यामध्ये जो सामनावीर ठरला होता तो मात्र या सामन्यामध्ये शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. कधी तुम्हाला हिरो बनवेल तर कधी तुम्हाला झिरो बनवेल आणि तेच क्रिकेट आहे मित्रांनो. त्यामुळे क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा जमिनीवरतीच राहा. कितपत आपलं यश प्राप्त झालं तरी आपले पाय जमिनीवर असणं गरजेचं आहे. म्हणून तो आता मात्र
आभार. आता मात्र वैयक्तिक पहिले आणि सांघिक षटक घेऊन येतात ते गोलंदाज रतन. रतन आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला आतिश आहेत. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. यावेळेला आता मात्र अलॉंग दी कार्पेट केलं. एक कव्हर रिचर क्षेत्ररक्षक आहे. वा, क्षेत्ररक्षण करून लगेचच चेंडू फील्ड करून थ्रो करतोय. महत्वपूर्ण सामना आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धावा अर्जित केले. धावसंख्या झाली 8 रन्स ऑन अ बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तर मात्र स्ट्राईक एंडला आशिष आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला बॅटची कडा चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करेल. त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने हळूहळू धावफलक आता मात्र पुढे सरसवताना पाहायला मिळते. अगदी मोठ्या फटक्यासाठी वंचित ठेवले गोलंदाजांनी. बेड्या ठोकल्यात फलंदाजाच्या पायामध्ये, परंतु प्रतिस्पर्धी संघाची फायरवॉल तुम्हाला तोडावी लागेल आणि धावांचा पाऊस पडावा लागेल. प्रयत्न संघर्ष सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेला आता मात्र कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न सुरू, परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषे पार. आलाय आतिशच्या बॅटमधून धमाकेदार चौकार. सत्यपाल त्या ठिकाणी होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती, परंतु अगदी शेवटच्या क्षणी तो झेल सुटला आणि तो चौकाराच्या रूपामध्ये आपल्याला धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आतिशच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला. तो थोडासा कॉन्फिडन्स देखील या ठिकाणी डगआउटमध्ये देखील साईज भाषा संघासाठी येईल आणि आतिशसाठी देखील येईल. धावसंख्या झाली ती 13. पुढचा बॉल पुन्हा एकदा रतन. यावेळेला सफल झाले. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, परंतु शरीराचा वेळ डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु आता मात्र बॅकअप देखील चांगला आहे. एकच धाव मिळते आणि एकेरी धावेने आता पुन्हा एकदा फावकला पुढे सरसावते. जाऊन पोहोचले. लेग बायचा इशारा पंच या ठिकाणी करतायत. एकेरी धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली 14. 14 रन्स ऑन अ बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला आशिषांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रतन चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल आता मात्र अलॉंग दी कार्पेट खेळायचा स्वतः फॉलो थ्रू मध्ये. वा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला होता आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत या ठिकाणी आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला गेलाय रतन यांच्या गोलंदाजी मार्फत. आपण जर पाहिलं तर 4 चेंडू झाले तर 6 धावा खर्च केल्या आहेत रतन यांनी. चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु अजून 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक एंडला आशिष आहे. येस, शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आता मात्र कव्हर मध्ये उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार चौकार आशिषच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन अ बोर्ड. 3 षटकानंतर जर आपण पाहिलं तर एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. तुम्हाला विचार विनिमय करायची संधी या ठिकाणी आता मात्र उपलब्ध आहे. ड्रिंक्स ब्रेकमध्ये कशा प्रकारे येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपण फलंदाजी करावी लागेल, तसेच गोलंदाजांना देखील त्या ठिकाणी संधी असणार की कशा प्रकारे गोलंदाजी करून आपण आत्तापर्यंत फलंदाजांना थांबवलंय, तर कशा प्रकारे आपण पुढची गोलंदाजी करू या देखील विचार विनिमय दोन्ही संघातील खेळाडूंचा या ठिकाणी केला जाईल. फलंदाजी करणारा संघ आता मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये धावांची धावाधाव करताना पाहतोय, परंतु आता मात्र अजूनही खेळपट्टीवरती आतिश उभा आहे. धावसंख्या 18. 18 रन्स ऑन अ बोर्ड. खार क्रिकेट लीग 2026 हे दुसरं पर्व आपण पाहत आहात. या दुसऱ्या पर्वाचा हा अंतिम दिवस. या अंतिम दिवसातील लीग स्टेजचा हा शेवटचा सामना आपल्या भेटीस आम्ही घेऊन आलो आहोत. या स्पर्धेमध्ये हळूहळू प्रेक्षक वर्ग जोडला जातोय. क्रिकेट प्रति प्रेम हे क्रिकेट वेळे प्रेक्षक आणि या प्रेक्षकांसाठीच ही स्पर्धा आहे. प्रेक्षक मायबाप आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलात, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. तसेच ज्या प्रेक्षकांना या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाही आहेत, परंतु आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. प्रो लिंक स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीमार्फत ही स्पर्धा आपण लाईव्ह करतोय. 5 कॅम्पेनशी आपण वेगवेगळ्या अँगलने ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह केली जाते. हे दर्जेदार प्रक्षेपण विपुलजी पंडलुकर साहेब आणि टीम, एक चांगलं टीमवर्क त्यांचं देखील या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं देखील खूप सारा आभार. तसेच या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये कॉमेंटेटर्स आपण पाहिलं तर परब सर होते. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर शिवडी विधानसभेतील आणखीन एक गोड आवाज रोशन पाताडे त्या ठिकाणी उपलब्ध होते. आणि आज देखील या स्पर्धेमध्ये रोशन पाताडे आमच्या समवेत या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. त्यांचं देखील खूप सारी मेहनत आहे. त्यांचं देखील खूप सारं आयोजन समितीतर्फे आभार मानतो. तसेच आयोजन समितीतर्फे त्यांना देखील निलेशजी नाटेकर यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी देखील आज मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. संपूर्ण आयोजन कमिटीचे आभार आहेत. आणि खूप सारी मेहनत या स्पर्धेमध्ये आपण घेतलेली पाहायला मिळते.
दर्जेदार प्रक्षेपण. आणि आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेकमध्ये जे ड्रिंक्स घेऊन जात आहेत, ड्रिंक्स सर्व करणारे जे खेळाडू आहेत त्यांचं देखील खूप सारं आभार आहे, खूप सारी मेहनत ते देखील करतायत. कारण प्रत्येक वेळी खेळाडूंना पाणी देणं हे खूप सारं महत्त्वाचं एक पुण्याचं काम आहे आणि ते पुण्याचं काम हा खेळाडू करतोय. आपलं देखील खूप सारा आभार आहे. स्पर्धेसाठी घेतलेली सर्वांनीच अहोरात्र मेहनत जी घेतली आहे, आपणा सर्वांचाच खूप सारा आभार. दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. आणि चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. चौथी ओव्हर घेऊन आलेत गोलंदाज सत्यपाल. यावेळेला वा वेगवान वेग 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 प्रचंड वेग होता या चेंडूवरती. अगदी फुलॉनचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता बॅटरचा, परंतु बॅटन बॉलचा काहीसा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आले ते सत्यपाल चौधरी. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा बॉल आता मात्र सफल झाले. मागचा पाय वाकवलाय आणि हा चेंडू थेट दाडलाय सीमारेषेपार. जरी झाला असेल उशीर, परंतु आमचे फटके असतात पद्धतशीर. आलाय आशिषच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. फटका खेळलाय. मग अशीच म्हटलं तर मित्रांनो, आतिश अजूनही मैदानामध्ये आहे. सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. आणि आता मात्र आतिशला प्रयत्न करावे लागतील, आपल्या संघासाठी धावा जमवाव्या लागतील. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सत्यपाल. यावेळेला आता मात्र सोडून दिलाय. यस पंच दंडित करताय. इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू आता मात्र हाताळला जातो सत्यपाल यांच्या मार्फत. 5 षटकारानंतर आता मात्र अवांतर चेंडू हाताळलाय. दडपण त्या ठिकाणी निर्माण केले फलंदाजाने. गोलंदाजावरती दडपण करण्याचं कामच नेहमी फलंदाजाचं असतं, हे कुरघोड्या करण्याचं काम आहे. हो यावेळेला आता मात्र चांगला बॉल खोल पद्धतीने त्याला खोदून काढला. हेलिकॉप्टर फटका होता. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकेरीने आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर आशिष आलेत. आतिश आणि आशिष अशी ही जोडी आपण मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सत्यपाल. पुढचा बॉल यावेळेला उडवलाय कवच सीटर मध्ये. पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. आता मात्र तो देखील कुठली चूक करत नाहीये. आशिषचा फटका फसलाय आणि आता मात्र तंबूच्या आसराला जाऊन आशिष बसलाय. विकेट येताना पाहायला मिळते. सूरज त्या ठिकाणी होते. चांगला देखना सोपा झेल सेफ हँड्स. सूरज यांनी झेल टिपलाय आणि आता मात्र आशिष यांची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का बॅटिंग करणारा संघ टीम साईस मध्ये संघाला पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती आणि तिसरा धक्का मिळताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय सत्यपाल आपल्या संघासाठी. आपण जर पाहिलं तर 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत सत्यपाल यांनी हाताळलाय आणि 2 विकेट प्राप्त केलेत. मला असं वाटतं चौथ्या सामन्यामध्ये साईस माझा संघ असाच अडचणीत होता आणि त्यावेळी सचिन आला होता आणि सचिन हा तारणहार म्हणून ओळखला गेला होता. आणि त्या स्पर्धेमध्ये त्या सामन्यामध्ये सचिनने चांगली कामगिरी केली होती. तोच सचिन आता मात्र खेळपट्टीवरती जाताना पाहायला मिळतोय टीम साईस मास्टर्सच्या संघाकडून. नक्कीच सचिनांना असाच खेळ करावा लागेल, तोच खेळ आठवावा लागेल. आपल्या धाटणीतले चांगले फटके मारावे लागतील. कारण धावसंख्या आपण जर पाहिली तर झाले 26. 3.4 चेंडूचा खेळ आता समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सत्यपाल यांनी चांगली कामगिरी केली. अवघ्या 10 धावा खर्च करत 2 गडी बाद करण्यात त्यांना देखील यश प्राप्त झाले. गोलंदाजी करणारा हा संघ, गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आता मात्र प्रतिस्पर्धी संघावरती वरचढ होतोय, परंतु प्रयत्न करावे लागतील, फाईट करावी लागेल. यावेळेला आड्या बॅटने खेळला फटका अलोंग दी कार्पेट. अकुट टप्प्याचा बॉल होता परंतु चांगल्या पद्धतीने बॅटवरती आला नाहीये. स्टिकरवरती हा चेंडू आदळलाय. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. एकेरी धावीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आता मात्र आतिश आले ज्यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला. पहा हे आमचे दर्दी प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित आहेत आपल्या संघाचा स्थानिक खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. सर्वच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे. शेवटचा बॉल षटकातील हो पायावरती चेंडू होता. मनगटी फटका. मनगटात आहे ताकद आणि या ताकदीवरती मिळालाय षटकार. 6 धावांनी आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. ती मन देखील मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असली ना ही कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आणि ती अशक्य गोष्ट आता मात्र आतिश मैदानामध्ये शक्य करताना पाहायला मिळते. एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि ती पॉसिबल या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय आतिश आपल्या संघासाठी. धावसंख्येचा विचार केला धावा झाल्या 33. 3 और 3 असं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा झाल्यात आणि 3 गडी बाद देखील झालेत.
धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 4 षटका अखेरीस 33 धावा झाल्यात. आता मात्र 12 चेंडूचा काही शिल्लक आहे. 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजीचा या ठिकाणी केली जाईल टीम साई स्मॅशर्स संघाकडून याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागल्यात. कारण आपण जर पाहिलं तर कालपासून या स्पर्धेमध्ये अक्षरशः तिहेरी आकड्यांमध्ये आपण जर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. परंतु आजच्या दिवसामध्ये पहिल्या 2 सामन्यामध्येच 101 100 पार धावा झाल्या. तदनंतर 94 आणि तदनंतर 67 कुठेतरी धावांचं आता मात्र कमी वेग होताना पाहायला मिळतोय. पाहूया या सामन्यामध्ये या डावामध्ये कशा प्रकारे धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम साई स्मॅशर्स या संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर कुणाल यांना प्राचारित करण्यात आलं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5 षटक घेऊन येतात ते कुणाल आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर आशिष आहेत, माफ करा सचिन आहेत. स्ट्राईक एंडला सचिन, नॉन स्ट्राईक एंडला आतिश. लीगच्या चौथ्या सामन्यामध्ये साई स्मॅशर्स संघासाठी संघ जेव्हा अडचणीत होता तेव्हा सचिनच तेव्हा धावून आला होता. त्यात सचिनला आता मात्र तशीच कामगिरी करावी लागेल, तो खेळ आठवावा लागेल. आपण आत्तापर्यंत केलेला सर्व सराव आठवावा लागणार आहे या स्पर्धेमध्ये आणि तो पूर्णपणे सरावपणा लावला लागणार आहे, प्रयत्न करावे लागेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती कुणाल, पहिला बॉल कुणाल यांचा. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय, बॅटवरती चांगला चेंडू आला नाहीये. स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करेल, त्याद्वारे 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने हळूहळू धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचले ते 34 आकड्यावरती. पहिला बॉल चांगला हाताळलाय, 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू 1 धाव खर्च केली आहे. आता मात्र वा शफल झाले, मागचा पाय वाकवला, फुल टॉस होता, राईट इन स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये दाडलंय. षटकार येताना पाहायला मिळतोय आतिशच्या बॅट मधून. आणखीन एक धमाकेदार फटका, षटकार ठोकलाय, अगदी गुडघा टेकवत हा षटकार ठोकताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय आणि साधारण आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 40 रन्स ऑन अ बोर्ड. आक्रमण केलंय कुणाल यांच्यावरती. आतापर्यंत संयमी फलंदाजी केली होती आतिशाने, परंतु आता मात्र कुठेतरी हात खोलताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल, परंतु कमबॅक करावा लागेल कुणाल यांना. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने टेकायचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतला, धावपाची संधी. हो डायरेक्ट हिट लागला असं तर काही चित्र वेगळं झालं असं, परंतु बॅकअप लेट आलंय आणि त्याचाच फायदा घेतलाय. पंचांकडे अपील देखील केली आहे रनआउट साठी आणि पंचांनी तिसऱ्या अंपायरकडे थर्ड अंपायरची भूमिका आता मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. रनआउट साठी अपील आहे. पाय शरीराचा वेध घेतला होता, 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. नंतर थोडंसं क्षेत्ररक्षण दूर होता म्हणून दुसऱ्या धावाचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला आतिश यांनी. आणि या ठिकाणी धावबादची संधी निर्माण झाली होती आणि तोच धावबादचा या ठिकाणी रिव्ह्यू केला जातोय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय, पंचाने तो रिव्ह्यू घेतलाय. आणि या ठिकाणी नॉट आउट आहे बॅटर. चांगली रनिंग बिटवीन या ठिकाणी पाहायला मिळाली लेगबाजच्या स्वरूपात. आता मात्र या 2 धावा देखील अर्जित केल्या जात आहेत. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली होती, बॅकअप थोडा लेट होता. पा काय खेळपट्टी रनिंग बिटवीन द विकेट, अगदी शेवटच्या क्षणी लाईनच्या आतमध्ये ती बॅट क्रीजमध्ये ड्रॅग केली आहे आणि बॅटर त्या ठिकाणी सेफ होताना पाहायला मिळतोय. अगदी किंचितचा फरक त्या ठिकाणी होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांकडून. एका धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर केलंय. अगदी सेन्सिबल बॅटिंग अतिशयांची पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेला आता मात्र कवासीजन मध्ये फटका सजवलाय. हा देखील चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर, आलाय आतिशच्या बॅट मधून. रुबाबदार, शानदार, धमाकेदार षटकार, फटका खेळलाय. सिक्सर किंग आतिश आता मात्र या सामन्यामध्ये षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. खरं तर उन्हाळा चालू आहे, परंतु या मैदानामध्ये आता मात्र षटकारांचा पाऊस येतोय. कुणाला यांच्यावरती आक्रमण केले, कमबॅक करावं लागेल.
यावेळेला आता मात्र बॅटची कडा चेंडू मागे चालत होतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला देखील भेदत आज देखील चेंडू केलाय दन 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 सीमारेषे पार आलाय आतिशच्या बॅट मधून धमाकेदार चौकार. वेगवान चेंडू होता बॅटची कडा घेतली चेंडू मागे गेला. फ्लाइंग स्लिप मध्ये ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या देखील आवाकाच्या बाहेर हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि चौकार येताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या माहितीने आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 52 52 धावा धावफलकरती पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना आहे. 52 धावा धावफलकरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल आता मात्र कव्हर डिझाइन मध्ये खेळलाय. वा चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी 100% एफर्ट त्या ठिकाणी दिलाय. त्या एफर्टसाठी देखील कौतुक करावं लागेल. पार रिप्ले पाहूया काय फटका होता. वेगवान फटका होता. अगदी जेलवरती आले परंतु शेवटच्या क्षणी हाताला लागून तो जेल निसटलाय परंतु एफर्टची दाद द्यावी लागेल मित्रांनो. पहा अशा सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. चांगला फटका होता. कव्हर सीजन मध्ये ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला आणि शेवटच्या क्षणी हाताला लागून चेंडू जमिनीवरती आदळलाय परंतु एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. प्रत्येक वेळी प्रत्येक संघ अगदी 100% देतोय आपल्या संघासाठी फाईट करतोय आणि स्पर्धा देखील फाईट फॉर युअर राईट या संस्थेमार्फत ही स्पर्धा आपण खेळताना क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळते. फाईट फॉर युअर राईट या संस्थेमार्फत ही स्पर्धा आपण पाहतोय. कार क्रिकेट लीग 2026 हे दुसरं पर्व आहे. या संस्थेचं देखील ब्रीद वाक्य आहे फाईट करणं गरजेचं आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. मेहनत करणं गरजेचं आहे. मग ती मेहनत अशी करा ना की आपल्याला आपल्या संघासाठी एक चांगलं यश त्या ठिकाणी प्राप्त केले जाईल. ते म्हणतात ना नशा मेहनतीची करा मग त्यातून रोग जो होतो ना तो देखील यशाचा होतो. त्यामुळे मेहनत करणं गरजेचं आहे आणि ती मेहनत आता मात्र दोन्ही संघातील खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहे. पाच ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावा झाल्या त्या 53. स्ट्राईक पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर अतिशय शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज सूरज यांना प्राचारित केले जाते. सूरज यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली मोहित यांनी. हे स्लॉग ओव्हरची षटक आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये सूरज आलेत. स्ट्राईक एंडला अतिशय सूरज गोलंदाजी मार्कवरती आहेत. स्ट्राईक एंडला आतिश. शेवटचे 6 बॉल या इनिंग मधील या डावातील. यावेळेला वा चांगला बॉल हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय गोलंदाजाने. अगदी स्लॉग ओव्हरचं षटक आहे. कर्णधाराने ती जबाबदारी खांद्यावरती सोपवली आणि पहिला चेंडू अगदी निर्धाव हाताळलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल सूरज यांच्यासाठी परंतु अजूनही 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. पुढचा बॉल सूरज यांचा. सामना करतील आतिश. ओहो यावेळेला पुन्हा एकदा वेग 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 प्रचंड वेग येताना पाहायला मिळतोय. बॅटर देखील पुन्हा एकदा आतिश बीट होत आहे. फलंदाजाला प्रश्न विचारलाय परंतु आता मात्र आतिश यांच्याकडे उत्तर नाहीये. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 बॉल. चांगली सुरुवात केली आहे सूरज यांनी. 2 चेंडू निर्धाव हाताळलेत परंतु पुढचा बॉल. यावेळेला आता मात्र काय घडतंय पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल म्हणजेच दडपण वाढेल. डग आउट साईज मॅच देखील शांत आहे कारण 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3ही लगातारचे चेंडू डॉट आलेत. स्लॉग ओव्हर आहे. दडपण निर्माण केलंय परंतु शेवटचे 3 बॉल. यावेळेला आता मात्र आडव्या बॅटने केलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण करेल तत्वर 1 धाव केली घेतली आहे आणि एकेरी धावीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 54 रन्स ऑन अ बोर्ड. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असलेल्या डावातील या इनिंग मधील अगदी या गोलंदाजाने अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजाला आणि त्या फलंदाजाला बांधलंय ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस आला होता. पहा हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अगदी शेवटच्या क्षणी कधी सामन्याचं पारडं बदलू शकतं आणि तेच पारडं आता मात्र सूरज यांनी बदललंय. चांगली गोलंदाजी केली
4 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर अवघ्या एकच धाव खर्च केली आहे. शेवटचे 2 बॉल हे निर्णायक 2 चेंडू असतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. पाचवा बॉल. आता मात्र हा देखील चेंडू शरीराचा भेद घेतो पण धाव घ्यायची संधी आणि या ठिकाणी काय घडते. यष्टीरक्षक देखील चतुर होता, त्याने शेवटच्या क्षणी हेरला, चेंडू फील्ड केला आणि आता मात्र धावपाच्या स्वरूपात बाजून मागे पळताना आपण पाहतोय सचिन यांना. आणखीन एक धक्का बॅटिंग करणारा संघ साई स्मॅशच्या संघाला मिळालाय. 54 धावा अजूनही धावफलकावरती स्थिर आहेत. एकच धाव खर्च केली आहे. पहा मगाच्या स्लॉग ओव्हर मध्ये 5 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकले होते निलेश यांनी, परंतु ही स्लॉग ओव्हर पहा 5 चेंडूंमध्ये अवघी एकच धाव खर्च केली आहे. असे प्रभावी मारा या प्रमुख स्पर्धेमध्ये या प्रमुख सामन्यामध्ये या ठिकाणी केला जातोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय काय चेंडू हाताळलाय. अगदी वेगवान चेंडू होता, शरीराचा वेध घेतला, खोला टप्प्याचा चेंडू होता, पायावरती हाताळला आणि जागेवरतीच थांबला. चेंडू यष्टांच्या दिशेने जात होता परंतु शेवटच्या क्षणी यष्टीरक्षकाने धावपाच्या स्वरूपात बाद केले फलंदाजाला. चांगली बॉलिंग, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अगदी बांधून ठेवलंय परंतु शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज दीपेश आले. शेवटचा बॉल, धावा करावे लागतील. हो यावेळेला आता मात्र बॅटची कडा, चेंडू मागे ट्रॅव्हल होतो, एकदा पूर्ण केली जाते आणि आता मात्र मला असं वाटतंय एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण आतिश काही रेडी नव्हते दुसऱ्या धावेसाठी. म्हणूनच की काय आता मात्र धावपाच्या स्वरूपात आतिशांना माघारी परतावं लागतंय आणि या षटकाचा या डावाचा या ठिकाणी समाप्त झालाय. आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती 54 धावा होत्या. एक धाव त्या ठिकाणी काढली गेली. 55 धावा झाल्यात आणि विजयासाठी 56 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलंय टीम बालाजी स्पोर्ट्स या संघासमोर. पहा काय गोलंदाजी केली या संघाने. अक्षरशः 6 षटकांमध्ये 55 धावा. पंचावन्न धावा या ठिकाणी खर्च केला आणि विजयासाठी 56 धावांची गरज आहे. आणि 5 शेवटच्या षटक सूरज यांनी हाताळलंय. लेग बायच्या स्वरूपात ती धाव खर्च केली आहे. मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. स्लॉग ओव्हर हाणामारीचं जे षटक होतं त्या षटकामध्ये अवघी एकच धाव, ती पण लेग बायच्या स्वरूपात खर्च केली. म्हणजेच काय की अगदी आपण जर पाहिलं तर मेडन ओव्हर सारखीच ओव्हर या ठिकाणी टाकली गेली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची ते चांगलं प्रात्यव्य उदाहरण सूरज यांनी दाखवलंय. गोलंदाजीचा भरणा असलेला संघ अगदी प्रतिस्पर्धी संघाला 55 धावेवरती थांबवलंय आणि आता मात्र 56 धावांचा आव्हानचा डोंगर या ठिकाणी उभारलाय बालाजी स्पोर्ट्स या संघासमोर. पाहूया दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल. कमी फायटिंग टोटल आहे परंतु साईज मॅचेस हा देखील संघ काही हलका नाही आहे. त्या देखील संघाकडे गोलंदाजीचा भरणा आहे, तगडा संघ तो देखील आहे. त्या दुसऱ्या डावाला देखील तितकीच मजा येईल. त्यामुळे तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा खार क्रिकेट लीग. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय बदल, मी ते विश्रांती घेतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील शिवडीचा एक गोड आवाज रोशनजी पाताडे यांचा. धन्यवाद. धन्यवाद अभिनय. 56 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. साई स्मॅशर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. यानंतर सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्याच्या बाबतीत मात्र अधिकची माहिती तुम्हाला पोहोचवली जाईल. सेमीफायनल तरी 5 ओव्हरच्याच असणार आहेत, पण फायनल बद्दल जो काही निर्णय आहे तो आयोजन समिती लवकरात लवकर घेईल. आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल कांधारी किंग्स विरुद्ध ऑल मॉन्स्टर. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. फर्स्ट सेमीफायनलचा टॉस इथे केला जाणार आहे. पहिली उपांत्य फेरी आणि त्याच्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मित्र कांधारी किंग्स आणि ऑल मॉन्स्टर दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय लवकरात लवकर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. पहिल्या इनिंग दरम्यान मात्र साई स्मॅशर अवघ्या 55 धावा या मॅच मध्ये बनवू शकलेली आहे. 56 धावांचं आव्हान आहे आणि या 56 धावांचा पाठलाग आता मात्र सुरू होईल. त्यापूर्वी मात्र मॅचच्या मध्यानामध्ये हा जो छोटासा ब्रेक आहे त्या ब्रेकमध्ये आपण पहिल्या उपांत्य फेरीचा सामन्याचा टॉस करतोय आणि ऑल मॉन्स्टर आणि ऑल मॉन्स्टरच्या विरोधात कांधारी किंग्स
दोन्ही संघनायकांना विनंती असेल लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय. आपल्यासोबत या ठिकाणी माझे सहकारी समालोचक मित्र अभिनय सुकाळे आपल्यासोबत जॉईन होतील. चला या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ऑल मॉन्स्टर्स आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम कांदारी किंग्स आहे. दोन्ही संघातील कॅप्टन्सला या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचे. लगेचच टॉस केला जाईल आणि त्यानंतर या सामन्यानंतर आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ऑल मॉन्स्टर्सचे कर्णधार हुसेनबाई आहे, तसेच कांदारी किंग्सचे कर्णधार या स्पर्धेचे शिल्पकार दिनेशजी नाटेकर. याचे नक्कीच या ग्राउंडचे स्टाफ मालिक हरिजी साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. उपांत्य फेरीचा सामना आहे, महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी आणि या महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस देखील केला जातोय. या खार जिमखानाचे स्टाफ मेंबर मुख्य भूमिकेमध्ये नेहमीच आपण या कार्यक्रमामध्ये कार्यरत असताना पाहायला मिळतं. हरिजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ऑल मॉन्स्टरचे कर्णधार हुसेनबाई आहेत, त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर दिनेशजी नाटेकर आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये कांदारी किंग्स. टॉस केला जातोय, सेमीफायनलचा टॉस आहे. सेमीफायनलचा सामना पहिल्या सामन्याचा या ठिकाणी टॉस केला जातोय. फाईट फॉर युअर राईट्सचा कॉल आहे आणि येस फाईट फॉर युअर राईट्स हा कॉल आलाय. महत्त्वपूर्ण सामना आहे. दिनेशजी नाटेकर आपण या स्पर्धेचे शिल्पकार आहात. आपल्या मुख्य आयोजनाने ही स्पर्धा साकारली जाते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागलेत, कारण एक दमदार दिमागदार आयोजन आहे. परंतु आता मात्र आपला संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. सेमीफायनल म्हणजे महत्त्वपूर्ण सामना आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशाप्रकारे कामगिरी आपली देखील राहणार आहे आणि काय निर्णय असणार आहे? डिसिजन सांगायच्या आधी मी एक म्हणजे आपले जे स्टाफ आहे हरी आणि पूर्ण माली जे आहे त्यांना पूर्ण मनापासून आभार मानतो. आणि जेवढे स्टाफ आहे आपले आतमध्ये पण जे मला पूर्ण सपोर्ट करायचे दिवसापासून, मनापासून आभार. आणि माझा डिसिजन फिल्डिंग आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण प्रतिस्पर्धी संघ ऑल मॉन्स्टर्सचे कर्णधार हुसेनबाई यांना देखील आपण विचारतोय की टॉस हरलाय. टॉसची भूमिका प्रत्येक सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण असते, परंतु टॉस हरलाय. सेमीफायनलची मॅच आहे, आपण देखील प्रयत्न जरूर करणार आहे, तयारी देखील आपण केली आहे. परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशाप्रकारे आपण प्रतिस्पर्धी संघ देखील तगडा आहे, तर कशाप्रकारे आपण या सामन्याकडे पाहताय आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द. एक्चुअली देखने जाएंगे तो पहले जो फील्डिंग कर रहा है वही इस टूर्नामेंट को जीत रहा है. तो हम लोग अभी टॉस हार गए तो पहला बैटिंग है, तो ज़्यादा से ज़्यादा रन्स करने को देखे, क्योंकि जो सामने टीम है कंधारी किंग्स और उनके जो प्लेयर है दिनेश नाटेकर और 2 संतोष गायकर, क्योंकि बहुत अच्छा खेल रहे हैं, तो उनके लिए एक अच्छा टारगेट सेट करना अगर हमको ये फाइनल में जाना है इस मैच को, तो हम लोग कोशिश करेंगे कि 85 ओवर है तो 80-90 के आसपास हम लोग स्कोर करने का देखेंगे और टफ मैच खेलने के लिए देखेंगे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघातील खेळाडूंना. आपण देखील आपल्या संघ नक्कीच रेडी ठेवायचा. नेक्स्ट मॅच नंतर लगेचच आपला सामना खेळला जाणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट मॅच सेमीफायनलचा सामना होणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ऑल मॉन्स्टर्स आहे, त्यांच्या समवेत अपोजिट संघ जर आपण पाहिला तर कांदारी किंग्स आहे. एका बाजूला हुसेन आहे, दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे शिल्पकार आणि इन ॲक्शनमध्ये आपण खेळताना पाहतोय दिनेशजी नाटेकर यांना. या दोन बलाढ्य संघांमध्ये सेमीफायनलची मॅचला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण आता चालू असणाऱ्या सामन्याकडे वळतोय. जो सामना देखील महत्त्वपूर्ण आहे. त्या दुसऱ्या डावाला याकडे सुरुवात झाली आहे. मी विनंती करतो पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे आवाज जोडलाय माझे साथी समालोचक रोशनजी पाताडे यांचा. धन्यवाद. धन्यवाद अभिनय. मॅचला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. मोहित आणि रतन देवनाथ मैदानाच्या आतमध्ये सलामीला आपण बॅटिंगला आलेले बघतोय बालाजी स्पोर्ट्स कडून. आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून मात्र मॅचला सुरुवात केली आहे. या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. एकंदरीत या मॅचमध्ये जो विजेता ठरणार आहे तो USV वॉरियर्स प्राध्यापक साजन पाटील सरांच्या संघासोबत या पुढील सामना खेळणार आहे. दरम्यान टॉस पूर्ण झाला आहे. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये कोण क्वालिफाय होणार हे पाहायची आता वेळ आहे. आणि इथे मात्र आणखीन एक दमदार षटकार पाहायला मिळतोय. मॅन इन फॉर्म मोहित आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकवर. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय मोहितच्या बॅटमधून. कांदारी किंग्स आणि ऑल मॉन्स्टर्स मध्ये टॉस पूर्ण झालाय. कांदारी किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी आम्ही करू असा निर्णय कळवलेला आहे. आणि ऑल मॉन्स्टर प्रथम बॅटिंग करताना पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान आपल्याला बघायला मिळेल. USV वॉरियर्सच्या विरोधात मात्र कोण खेळणार तो उपांत्य फेरी क्रमांक 2चा सामना हे आपल्याला आता पाहायचंय. 56 धावा अवघ्या मात्र या ठिकाणी आपण बनवायची गरज असलेली बघतोय. आज साई स्मॅशर्सला एक संधी मिळाली होती, पण या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगमधून काही खास धावा त्यांच्या माध्यमातून बनलेल्या नाहीयेत. पण गोलंदाजीच्याही जीवावरती मॅचेस जिंकल्या जाऊ शकतात. तशी मात्र तिकट गोलंदाजी करावी लागेल आज साई स्मॅशर्सला.
दोन चेंडू आणि 10 धावा. पंचांशी मात्र थोडीशी चर्चा त्या ठिकाणी फलंदाज करतायत. रोहन नाईकच्या पहिल्या दोन्ही चेंडूवरती मात्र दोन्ही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 5 ओव्हरचा तो उपांत्य फेरीचा सामना असणार आहे, ज्यामध्ये 4 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरावे लागणार आहेत. कोणताही ब्रेक मिळणार नाहीये 5 ओव्हरच्या मॅच दरम्यान. बरोबर 25 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला 5 ओव्हरसाठी प्रत्येक इनिंगला. बाकीचे सर्व सारखेच नियम या स्पर्धेमध्ये जे आपण फॉलो करत आलोय आतापर्यंत, ते सर्व नियम या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला फॉलो करावे लागतील. दरम्यान इथे सिंगल मात्र जॉईन होतीये. स्कोर कार्डवरती मात्र 11 धावा पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. रोहन नाईक 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र मोहित आणि रतन देवनाथची जोडी मैदानावरती. सध्या रतन आपल्याला स्ट्राईकवर बघायला मिळतोय. खार क्रिकेट लीग 2026 चे हे दुसरं पर्व. लाईट्स ऑन झाले आहेत आणि फ्लड लाईट्स मध्ये या दुधिया रोशनीमध्ये आपण या उत्कृष्ट अशा प्रकाश झोतामध्ये खेळवलं जाणाऱ्या स्पर्धेचा आज साखळी फेरीतला शेवटचा सामना बघतोय. फाईट फॉर युअर राईट्स विथ द स्पेशल सपोर्ट वर्ल्ड पीस हार्मनी द खार क्रिकेट लीग 2026 सीझन 2. आपले प्रमुख पाहुणे होते डॉक्टर शकील सैफी साहेब, ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला. कमी गतीने हाताळलाय बॉल. रोहन नाईकने बीट केले या वेळेला मात्र रतन देवनाथला. चांगलं व्हेरिएशन दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून. अशा डॉट बॉलची गरज आहे. जर लक्ष मोठं नाही आहे तर मग असे डॉट बॉल प्रत्येक बॉल नंतर मात्र सिंगल डबलवर लक्ष केंद्रित केलं फलंदाजांनी तरी चालेल, पण विकेट गमवायची नाही आहे. आणि गोलंदाजांना मात्र जितक्या विकेट पटकावता येतील, जितकं प्रेशर मात्र टाकता येईल समोरच्या फलंदाजांवरती, तितका प्रयत्न करावा लागेल. दरम्यान फुल टॉस हाताळलाय. फुल टॉस बॉल मात्र तुम्ही अशा मॅच मध्ये नाही हाताळू शकत. ही मोठी चुकी मानली जाईल आणि रोहनला सुद्धा ते कळलंय की मी चुकी केली आहे. आणि या षटकारासोबत मात्र धावफलकाच्या आकड्यात बदल होतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकारासोबत संघाची धावसंख्या 17 वर जाते. 30 बॉल 39 धावांचा मात्र आता पाठलाग करायचा आहे. एकंदरीत वर्ल्ड पीस हार्मनीचे चेअरमॅन सन्माननीय डॉक्टर शकील सैफी साहेब, त्याचबरोबर आपल्या खार जिमखान्याचे चेअरमॅन सन्माननीय संजयजी मोदी साहेब, मिस्टर प्रदीप कुमार सिंग साहेब जे आपल्या या विभागाचे आणि आपल्या लोकसभा मतदारसंघाचे मात्र कार्यसम्राट खासदार आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं सहकार्य आपल्या स्पर्धेला लाभलंय. मिस्टर बुरहानीजी अचवा, सुंदर अण्णा नायडू, त्याचबरोबर नरेशजी शर्मा आणि वर्ल्ड पीस हार्मनीचे या विभागाचे प्रेसिडेंट सन्माननीय दिनेशजी नाटेकर, त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण गेले 2 दिवस या मैदानावरती पार पडतील असलेलं बघत आहात. काल दिवसभरात कांदारी किंग्स, USB वॉरियर्स, त्याचबरोबर आयुषी चॅलेंजर्स आणि AS प्रॉपर्टीज पाली बॉयज असे 4 संघ खेळताना बघितले. दिनेशजी नाटेकर, प्रणील मोरे, निलेश सावंत, अफ्ताब बेग कर्णधारांच्या नेतृत्वाखाली मात्र कालच्या टीम मात्र आपण बघितल्या होत्या. त्यातून USB वॉरियर्स ही पहिली टीम ठरली होती जी उपांत्य फेरीमध्ये क्वालिफाय झाली होती. दोन्ही मॅचेस त्यांनी जिंकल्या, परंतु संघर्ष करत त्यानंतर कांधारी किंग्सने उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला होता कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये, ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संतोष गायकर त्या ठिकाणी एक नक्कीच विस्फोटक फलंदाजी करून गेला होता कालच्या संध्याकाळच्या सत्रातल्या शेवटच्या मॅच दरम्यान. 90 धावांची वादळी खेळी आणि या वेळेला हवेत बॉल होता. जीवनदानच म्हणावं लागेल. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट सुद्धा लागत नाहीये. एकंदरीत नशीब जे आहे ते फलंदाजांच्या हातामध्ये आहे. लक्ष मोठं नाहीये, टार्गेट मात्र तितकं मोठं नाहीये, त्यामुळे प्रेशर मात्र जास्तीचा जो गोलंदाजांवरचा पाहायला मिळतोय. दीपेश गमरे आले आहेत बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल निर्धाव हाताळला, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण पाहताय, लाईव्ह प्रक्षेपण पाहताय. आपण सर्वांना या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जितकं जास्तीत जास्त आपल्याला सबस्क्राईब करता येईल तितकं मात्र आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. कारण अशाच मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या भावी काळात होणाऱ्या स्पर्धा या चॅनलवरती तुम्हाला घर बसल्या सुद्धा बघता येतील. आमचे सहकारी विपुलजी पांडुलकर आणि त्यांचे सर्व टेक्निकल स्टाफ आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय क्वालिटी प्रक्षेपण आहे. 5 वेगवेगळ्या अँगलने मात्र आपण या स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान शॉर्ट आर्म पूल पाहायला मिळतोय आणि पूल मात्र सक्सेसफुल होतोय. बॉलला मात्र गुल केलं जातंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार.
जवळपास निम्म्या धावा ज्या आहेत त्या पहिल्या 2 ओव्हरमध्येच पूर्ण होताना दिसत आहेत. 1.4 चेंडूची समाप्ती, बिनगडी बाद 25 धावा आणि उर्वरित 26 बॉलमध्ये आता फक्त 31 धावा बनवायच्या आहेत. या वेळेला मात्र हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, बॅटचा स्विंग चांगला होता परंतु बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल शॉट थर्डमॅन या फिल्डरकडे चाललाय. एकेरी धाव तिकडे घेतली जाऊ शकते. ओव्हरचा खेळ मात्र संपलाय आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. छप्पन्न धावांचा पाठलाग, जिथे मात्र आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 धावा बनलेल्या बघतोय. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर आता मात्र 24 बॉल बाकी आहेत. 30 बॉलचा पाठलाग अजूनही करायचा आहे. एकंदरीत हा सामना एकतर्फी होताना दिसतोय, कारण पहिली बॅटिंग करत असताना साई स्मॅशरला हव्या तशा धावा जमवता नाही आल्यात. ॲटलिस्ट 90+ स्कोर या मैदानावरती गरजेचं आहे जर पहिली बॅटिंग करण्याची संधी तुम्हाला मिळते, कारण चेसेबल ग्राउंड आहे पण लाईट्स ऑन झालेत त्यामुळे काहीही घडू शकतं. पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 आल्यात त्यामुळे वाटत नाही की पुढील 4 ओव्हरमध्ये काही प्रॉब्लेम येईल. चोवीस बॉलमध्ये मात्र आता गरज आहे ती 30 धावांची. रतन देवना 4 बॉल 7 वरती आणि मोहित मात्र 8 बॉल 19 वरती बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा मात्र रोहन नाईक बाबा येथील गोलंदाजी मार्कवरती. खार जिमखान्याचे हे मैदान आणि त्यावर असलेल्या फ्लड लाईट्स मध्ये चालू झालेला हा संध्याकाळच्या सत्रातला खेळ आपण पाहताय. फाईट फॉर युअर राईट्सच्या आयोजनाखाली आज स्पर्धेचा अंतिम दिवस. यानंतर मात्र उपांत्य फेरीला सुरुवात होईल. 5 ओव्हरचे सामने असणार आहेत. 4 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य असणार आहे. एकच ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी पहिली ओव्हर असेल. 4 फ्रेश बॉल तुम्हाला 5 ओव्हरमध्ये वापरावे लागतील. एक गोलंदाज जो आहे तो 2 ओव्हर हाताळू शकेल. उर्वरित 3 गोलंदाजांना एक ओव्हर हाताळण्याची संधी मिळेल. बाकी सर्व नियम सारखेच असतील. 26 धावा 2 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 30 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. रोहन नाईक बाबाचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फुल टोल वसूल केलाय. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल निघून जातोय सीमारेषा पार आणि येतोय इथे मात्र हा लांबलचक षटकार. आता 23 बॉल बाकी आहेत आणि 23 बॉलमध्ये 24 बनवायचे आहेत. माफक असं लक्ष. अगदी सिंगल जरी काढले तरी मात्र हा सामना बालाजी स्पोर्ट्सचा हा संघ जिंकू शकतो. IPLच्या धर्तीवरती मात्र केलं जाणार हे या स्पर्धेचं आयोजन आपण बघताय. अगदी वेगवेगळ्या डिझाईन्सवर, वेगवेगळ्या किटमध्ये, वेगवेगळ्या कलरमध्ये आपण या सर्व खेळाडूंना बघताय मैदानाच्या आतमध्ये. सध्या चालू असलेला सामना आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप. पडलाय, धडपडलाय, लोळलाय पण बॉलला मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. आणखीन एक दर्जेदार असा चौकार पाहायला मिळतोय तो मोहितच्या बॅटमधून. क्वालिटी बॅटिंग आपण पाहतोय ती मोहित यांची. लवकरात लवकर मात्र सामन्याला संपवण्याचा प्रयत्न आहे. 36 धावा स्कोर कार्ड वरती, फक्त 20 धावा अजून बनवायच्या आहेत. 22 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्या 3री ओव्हर प्रगतीपथावर. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा जमवल्यात. आणि यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा मात्र शॉर्ट आर्म जॅम केलाय. आणखीन एक चेंडू सडक पे कडक, कडक बे धडक षटकारासाठी आउट ऑफ द पार्क. डेरिंग केली आहे आणि या डेरिंगचा मात्र फायदा झालाय, कारण हाफ ट्रॅकर होता, बरोबर ओळखलाय बॉलला, खूप चांगल्या पद्धतीने रीड केलं, चांगली नजर राखून धरी बॉलवरती आणि शॉर्ट आर्म पुल होतोय सक्सेसफुल. यावेळेला रिव्हर्स स्विच हिट सातत्यपूर्ण मात्र हे इम्प्रोवाइजमेंट पाहायला मिळतं फलंदाजांच्या माध्यमातून, स्पेशली टेनिस क्रिकेटमध्ये. आणि अपील मात्र फेटाळून लावली आहे पंचांनी. रोहन नाईकचा पुढचा बॉल. रतन देवनाथ आहेत स्ट्राईकवर. फुल टॉस बॉल होता
पंचांकडून नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू आणि त्या बीमर वरती मात्र षटकार. 9+6 टोटल 7 धावा या बॉल वरती मिळतील आणि टीमच्या 50 धावा मात्र पूर्ण झाल्या आहेत. फक्त 6 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 20 बॉल मध्ये. एकंदरीत आयोजकांचा वेळ वाचवलाय या मॅच मध्ये या फलंदाजीने. मात्र अगड पाहिलं तर 5 बॉल 13 वर देवनाथ आहे आणि 12 बॉल मध्ये 36 वरती मोहित. आणि धावसंख्या झाली आहे 50. 6 धावा फक्त गरजेचे आहेत. या वेळेला मात्र सरळ बॅटे खोदून काढायचा प्रयत्न होता बॉलला. थ्रो मात्र विकेट किपर एंडला. अपील करण्याचा प्रयत्न तिकडे जरूर होतोय पण ती सुद्धा अपील पंचांनी फेटाळून लावली आहे. 1 रन कंप्लीट होते. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला या षटकातला. 51 धावा, 5 धावांची गरज आहे. औपचारिकता पूर्ण मॅच आहे तसं बघायला गेलं तर, कारण या मैदानावरती 19 बॉल 5 काही मोठी गोष्ट नाहीये. हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न होता. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंड वरून रतन देवनाथनं मात्र नकार दिला ही धाव घेण्यासाठी. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 1 एक्स्ट्रा या इनिंग मधून आली आहे. कोणताही विकेट नाही. 51 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त 5 धावांची. यानंतर कांधारी किंग्स आणि ऑल मॉन्स्टर मध्ये मॅच आहे. नाणेफेकीचा कौल कांधारी किंग्सने जिंकलाय आणि कांधारी किंग्सने मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. अतिशय दर्दीप्यमान असं आयोजन आपण पाहताय. दिनेशजी नाटेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा स्थानिक खेळाडूंचा खेळ. प्रेक्षकांची सुद्धा चांगली गर्दी मैदानावरती बघायला मिळते. आपल्या आपल्या विभागातील खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी मात्र हे दर्दी प्रेक्षक इथपर्यंत आलेत. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. आज ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा आपल्या प्रोलिंग स्पोर्ट्सवरती बरेच प्रेक्षक जॉईन झालेत. त्या सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. 5 धावांचा पाठलाग दरम्यान आतिश केदारे या ठिकाणी मात्र बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड विकेटचा मारा आणि पहिला बॉल मात्र सन्मान दिला जातोय. शांत आणि संयमी खेळ या शेवटच्या 5 धावांची गरज असताना फिल्डिंग मध्ये थोडासा बदल या वेळेला केला जातोय. शॉर्ट मिड विकेटला मात्र सिली मिड विकेट म्हणावा लागेल. फिल्डर सजवलाय. या वेळेला चांगली फिरकी. आणखीन एक डॉट बॉल. लेझी घेऊन नाही चालणार. प्रत्येक जसा डॉट बॉल येईल मात्र तसं मात्र मॅचचं समीकरण बदलू शकतं. पुन्हा एकदा मात्र फसवा चेंडू या वेळेला बघायला मिळतोय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट बॉल. असं जर या मॅचला तुम्ही इझिली घेतलात तर ही मॅचही तुमच्या हातातून जाऊ शकते वेळेला. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. अवघ्या 5 धावांची गरज आहे पण 3 बॉल खर्च केलेत त्यावर एकही धाव आलेली नाहीये. 15 बॉल 5 धावांची गरज. साखळी फेरीतला शेवटचा सामना. आतिशने आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र आक्रमक फिल्डिंग पोझिशन त्या ठिकाणी या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येताना बघायला मिळतोय. सलगचे 4 डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतिश केदारेकडून. फलंदाजी या मॅचला मात्र खूप सहजली घेत आहेत. आपण जर पाहिलं तर इतकं सहज घेऊन नाही चालणार. सामन्यामध्ये रंग बदलायला कधीच वेळ लागत नाही. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हा बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला निघून चाललाय आणि वाईड +4 अशा पद्धतीने मात्र बालाजी स्पोर्ट्स मात्र हा संघ उपांत्य फेरीमध्ये क्वालिफाय होतोय. बालाजी स्पोर्ट्स 1/10 विकेट्स.
अभिनंदन बालाजी स्पोर्ट्स या संघाचं USV वॉरियर्स प्राध्यापक साजन पाटील साहेबांच्या संघासोबत उपांत्य फेरीमध्ये खेळणाऱ्या संघामध्ये मात्र नाव नोंदणी केली आपल्या नावा टीमची, ती मात्र बालाजी स्पोर्ट्स या संघाने. मनपूर्वक अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक साई स्मॅशर. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड या सामन्यामध्ये मात्र एक चांगला खेळ मात्र करताना आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून ज्या खेळाडूला आपण बघितलं, मोहित ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 13 बॉल 36 धावा, 4 षटकार 2 चौकार आणि गोलंदाजी करत असताना 1 ओव्हर 5 रन आणि 1 विकेट सुद्धा त्याने पटकावली आहे. सो मोहितला मात्र सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देण्यासाठी नक्कीच मान्यवरांना सुद्धा मी या ठिकाणी आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करतोय. बिल्लू सरांना मी विनंती करतोय आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे. बिल्लू सर आपण जिथे कुठे असाल या. बिल्लू सर कुठे आहेत? हा बिल्लू सर येत आहेत. बिल्लू सरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार.